पत्रकार परिषदेच्या बद्दल घेतली आज की काल सीएम साहेबांचा कार्यक्रम झाला. सीएम साहेब आले आणि लेट आले 3 तास 3-3.5 तास. परिस्थिती अशी होती की तिथं पब्लिक जमत नव्हती. जनतेने त्यांना नाकारलं होतं. जनता तिथं पोहोचत नव्हती. मग त्यांनी पटापट गाड्या पाठवून ग्रामीण मधनं लोक बोलवले. शहराचे लोक तिथं नव्हते. शहरातले मोजके तिथे 100-200 लोक असतील. तर ग्रामीण मधून त्यांनी लोक बोलवले. आणि दुसरा विषय असा आहे की त्या स्टेजवरती सीएम साहेबांच्या जवळ लाईनच्या आजूबाजूला मनोज बियाणी बसले होते, ज्यांचं वॉरंट निघालंय तिथून कोर्टातनं. आणि त्यांचं वॉरंट या पीआय साहेबांना येतं की यांना अटक करा आणि तिथं कोर्टात आणा, तरी सुद्धा हे अटक करत नाहीये. हे दाखवतात की ते गावात नाहीये, ते इथं गेले तिथं गेले. आणि ते गृहमंत्री आहेत आपले सीएम साहेब, ते स्टेजवर बसलेले होते. राहिला विषय दुसरा, पिंटू कोठारी सारख्या माणसाने दिवसभर ते ग्राउंड साफ करण्यापासून तर मदत करण्यापासून सर्व मदत केली. आणि पिंटू कोठारीला वरती जागा भेटलेली नाही बसायला. म्हणजे त्यांना कुठेतरी द्वेष वाटतो पिंटू कोठारीचा. म्हणजे ज्यांना जनता पसंत करते त्यांना ते स्टेजवर पसंत करत नाही. राहिला विषय शहर अध्यक्ष, त्यांचा प्रोटोकॉल आहे, भाजप आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे चालतो. शहर अध्यक्षाला बी स्थान तिथं भेटलेलं नाही. हे जे येतील ना, यांनी हद्दवाढच्या माध्यमातून मोठा फंड आणून, मग तो फंड जेव्हा येईल तेव्हा आपली पत्नीच नगराध्यक्ष पाहिजे. फंड जेव्हा मोठा येतो ना तेव्हा बाहेरचा नगराध्यक्ष असलं की ते चुकीच होतं. म्हणून त्या फंडच्या माध्यमातून हद्दवाढ सांगतात की आम्ही केली. हद्दवाढ संतोष चौधरींनीच केली आहे. कमिशन, अमृत योजना, घशात सर्व मोठा कोठा झालाय पार्टीचा एकदम कमवण्याचा. म्हणजे जो गरीब आहे त्याला तिकीट दिलेलं आहे. त्याची परिस्थिती अशी आहे चेतन आणि त्यांच्या पत्नींची, किंवा ते खूप काही मोठे पैसेवाले नाहीत. आम्ही सर्व नगरसेवक 10-20-50 हजार रुपये जमा करून त्यांना मदत करत असतो. त्यांचे हे करतो त्यांच्यावर, यांच्यासारखं जे चाललंय, यांच्या गाड्या वगैरे जिथे ते रिक्षा वगैरे इतक्या लावून टाकलेले आहेत. आणि आमचं कॅन्डिडेट असं आहे की तो गरीब आहे. आमचे नगरसेवक मदत करतात त्यांना. म्हणजे आम्ही लोकवर्गणीतून नगराध्यक्ष उभा करणार आहे. मधल्या पिरियडमध्ये कसं कुठं भ्रष्टाचार झाला, काय झाला नगरपालिकेच्या संदर्भात, आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पुऱ्या ताकदीने चौधरी बंधू यांच्या समोर राहतील. संजय सावकारे आज मिनिस्टर आहे. हे फोटो संजय सावकारेंचाच आहे ना, मंत्री साहेबांचा आहे, स्वतःचा. सीएमला बोलवायची काही गरज नव्हती जर तुमची सीट एवढ्या मतांनी येत होती तर. आमचं काही नाही, आम्ही लोकवर्गणीतून त्याला मदत करणार आहे.